अवघ्यात पुढची बातमी. पुढील 4 वर्षात ड्रग्ज मुक्त भारत करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. ड्रग्ज मुक्त मुंबई अभियानामध्ये फडणवीसांनी हा निर्धार व्यक्त केला. ड्रग्ज तयार होणाऱ्या ठिकाणांवर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ड्रग्ज विरोधात एकत्र काम करावं लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे ते तयार होतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू.